पहले तो मैं मुफ्ती साहब को एक अच्छी खबर देना चाहूँगा कि मेरी नॉलेज साइंस के बारे में बड़ी मामूली है, तो आप फिक्र ना करें उसकी, लेकिन कुछ कॉमन सेंस है मुझ में। देखिए, ये खुदा का तस्वुर कोई नया तस्वुर नहीं है, ये सदियों से रहा है। ये कुछ रिलीजन 3000 साल पुराने होंगे, 4000 साल पुराने होंगे, लेकिन इंसान कोई 10,000 12,000 साल से एग्जिस्ट करता है होमो सेपियन की शक्ल में, और हमेशा कुछ ना कुछ मज़हब रहे। ये मज़हब जाहिलों के नहीं थे, ये मज़हब एक ऐसी ग्रीक सोसाइटी के थे जहाँ बड़े बड़े फिलोसफर्स पैदा हो गए। ये मज़हब इजिप्शियंस के थे जिन्होंने पिरामिड्स बनाए थे। ये रोमन्स के थे कि जिनका आर्किटेक्चर और सेनेट यानी पहली बुनियाद डेमोक्रेसी की, लिमिटेड थी मगर डेमोक्रेसी थी, ये उन लोगों ने किए थे। तो इनका जो जुपिटर था, रा था, ज़्यूस था, उन्हें उस पर इतना ही एतमाद था जितना आज किसी मजहबी आदमी को अपने खुदा पे होगा। क्रिश्चियनिटी आने से पहले यूरोप में एक मज़हब था, जर्मेनिक रिलीजन। उसका एक खुदा था, उसकी एक बीवी थी, उसके 2 बेटे थे, एक बेटी थी। फिर जर्मनी में जब यूरोप में क्रिश्चियनिटी आई तो वो खुदा, उसकी बीवी और पूरे ख़ानदान चला गया। तो हमने, अगर हम हिस्ट्री देखें तो खुदा जो है वो ज़्यादातर फ़ानी है, वो हमेशा रहे नहीं। और वो जो लोग इन्हें मानते थे उनको आप कहें वो तो जाहिल थे, उन्हें तो कुछ पता ही नहीं था। ऐसा नहीं है, वो अपने वक्त में बड़े काबिल लोग थे और अपने वक्त में उन्होंने बड़े बड़े काम किए हैं, फिलोसफर्स थे, साइंटिस्ट थे, लेकिन उनका मज़हब कहाँ गया, उनके खुदा कहाँ गए? आज जो खुदा हैं दुनिया में लोग उन्हें मानते हैं। आपको क्या मालूम कि कितने बरसों के बाद क्या होने वाला है? हम यूरोप में देखते तो चर्च खाली हैं। तो वक्त के साथ चीज़ें बदलती हैं। जहाँ तक इसका ताल्लुक़ है मज़हबों का, हर मज़हब आपसे एक चीज़ मांगता है, फेथ। ये फेथ क्या चीज़ होती है? What is the difference between faith and belief? ये तो बहुत ही अहमक़ाना बात होगी कि कोई आदमी कहे साहब अगर खुदा है तो मुझे दिखाइए। ये तो जाहिलाना बात है। मैंने तो नॉर्थ पोल नहीं देखा है, मगर मैं मानता हूँ कि नॉर्थ पोल है। मैं क्यों मानता हूँ? इसलिए कि अगर ये दुनिया राउंड है तो उसका कोई टॉप होगा। कुछ लोग हैं जो वहाँ गए भी हैं, कॉमन सेंस कहता है कि ऐसा होगा, सबूत है, गवाह है, रीज़न है। तो ये मेरा फेथ नहीं है। तो फेथ में और बिलीफ में डिफरेंस क्या है? जो मज़हब मानता है आपसे, हर मज़हब फेथ मानता है। फेथ का मतलब ये है कि ना कोई गवाह हो, ना कोई सबूत हो, ना कोई रैशनल हो, ना कोई लॉजिक हो, ना कोई प्रूफ हो, मगर तुम एक बात को मानो। ये है फेथ। वरना बिलीफ होता। अगर इसमें कुछ भी सबूत होते, गवाह होते, तो फिर इसे आप बिलीफ कहते हैं। जैसे मेरा बिलीफ है कि नॉर्थ पोल है, मेरा फेथ थोड़ी है। फेथ इन तमाम शर्तों को रद्द करता है। तो फिर स्टुपिडिटी क्या है? अगर मैं एक बात ऐसी मानूं जिसकी ना कोई लॉजिक है, ना कोई रैशनल है, ना कोई प्रूफ है, ना कोई गवाह है, ना कोई सबूत है, और मैं उसे मानूं, तो ये स्टुपिडिटी हुई। इसे ही भाई कल को मैं यकीन कर लूं कि एलोन मस्क जो है मेरा भाई है, तो मुझे इंतहाई खुशी होगी, सुकून भी बहुत मिलेगा मुझे। लेकिन और कहे भाई क्यों मानते हो, क्या सबूत है? भाई वो तो अमेरिकन है और तुम तो इंडियन हो, वो तो नस्ल अलग है, तुम्हें कभी मिले भी नहीं। साहब देखिए, मेरा फेथ है, इस पर बात न किया। फेथ का मतलब ही यह है कि आप प्रूव नहीं कर सकते। अगर आप प्रूव कर सकते हो तो फेथ की जरूरत ही नहीं, फिर तो आप बात करेंगे, आप कितनी बहस कर लीजिए। अल्टीमेटली दुनिया का हर मजहब फेथ पे टिका है, और फेथ का मतलब है एक ऐसा यकीन जिसका कोई सबूत, कोई गवाह, कोई रैशनल नहीं। अब आप ये कहें, क्या आप ये क्यों कह रहे हैं कि साहब ये कायनात किसने बनाई? कमाल ये है कि आपने बताया कि एक आइलैंड पर गए और एक बॉल देखी। आपने ये नहीं कहा कि आइलैंड किसने बनाया, आपको सिर्फ बॉल पे हैरत हुई।
हमने आइलैंड पे हमने हैरत नहीं की, होते हैं आइलैंड। इसी तरह ये आइलैंड है, सितारे, ये गैलेक्सीज, ये सब आइलैंड हैं खला में। हम उन्हें टेकन फॉर ग्रांटेड लेते हैं, हम पूछते नहीं कैसे बनाए। आपने जजीरे के बारे में भी नहीं पूछा है। मेरी पैदाइश कैसे हुई? क्या मैं प्लान पैदा हुआ था? आई वॉज प्लान टू बी बोर्न, या एक लकी स्पर्म था जो किसी एग से चिपक गया? मेरी पैदाइश रैंडम। और इंसाफ जिसे आप कहते हैं, इंसाफ का तो नेचर से कोई वास्ता ही नहीं है। जो आप कहते हैं कि एक दिन इंसाफ मिलेगा, इंसाफ इज अ ह्यूमन कॉन्सेप्ट, नेचर में कोई इंसाफ नहीं। अगर शेर हिरन को खा जाता है तो उसे कोई सजा नहीं मिलती। अगर एक आंधी आती है और हरे भरे पेड़ों को उखाड़ के फेंक देती है तो आंधियों की जेल नहीं होती है। नेचर में इंसाफ नहीं, इसलिए मुझे नेचर को इंसाफ की जरूरत भी नहीं। नेचर तमाम एक है। अब हम कहें कि साहब ये देखिए जो मैंने खाना खाया था, ये मेरी आंख तो नहीं यूं कर दिया उसे, तो इसे सजा मिलनी नहीं, वो सिस्टम है, ऐसे ही चल रहा है। नेचर बगैर इंसाफ के है। इंसाफ इज अ ह्यूमन कॉन्सेप्ट। तो जो आपसे कहता है कि मैं तुम्हें इंसाफ दूंगा, वो इंसानी जहन की पैदावार है। ये नेचुरल है ही नहीं, ये आसमानी है ही नहीं। नेचर का तसव्वुर, इंसाफ का तसव्वुर। भाई आप साथ मिलते हैं, अब आप लेफ्ट हैंड ड्राइव करते हैं, ये क्या है? तमाम सच, तमाम नेकी, तमाम शराफत लेफ्ट हैंड ड्राइव है। वरना क्या होगा, या तो आप क्रॉस कर देंगे, आपका एक्सीडेंट हो जाएगा, या आप किसी को मार देंगे, या ट्रैफिक जैम हो जाएगा। झूठ, बेईमानी, रिश्वतखोरी, ये तमाम जो है ड्राइविंग ऑन द रॉन्ग साइड है। इसके ऊपर कुछ नहीं। ये तो हमने बनाया, जैसे हमने लेफ्ट हैंड ड्राइव बनाई है। ये कॉन्सेप्ट ऑफ इंसाफ जो है ये हमारा है, इसका नेचर से कोई वास्ता नहीं। शेर खा जाता है हिरन को, उसे जेल होती है क्या? कुछ भी नहीं है ही नहीं। तो ये जो दुनिया के रिलीजन प्रॉमिस करते हैं आपसे इंसाफ, इसी से मालूम होता है कि मैन मेड है। ये तसव्वुर कहीं और का है ही नहीं। जो नेचर है, कुछ लोग कहते हैं नेचर ही खुदा है, तो नेचर में तो इंसाफ नहीं कहीं। और आप वादा कर रहे हैं कि तुम्हें मरने के बाद इंसाफ मिलेगा। मुझे अगर मिलेगा तो मैं बहुत खुश हूँगा, लेकिन मैं यकीन नहीं कर पाता हूँ, इसलिए कि मैं फेथ नहीं पैदा कर सकता। द वेरी फैक्ट दैट रिलीजन्स डिमांड फेथ, इसका मतलब है कि उनके पास जस्टिफिकेशन नहीं है। अच्छा साहब, फिर रिलीजन अगर मॉडरेशन में है, कोई सा भी नहीं, वो आप में कुछ खूबियाँ भी पैदा करता होगा, देखिए उससे ये फ़ायदा है, वो फ़ायदा है। अल्कोहल जो है वो ज़्यादातर दवाओं में यूज़ होती है। और एक सर्वे किया गया था अमेरिका में कि लॉन्जेटिविटी किन लोगों की है, तो एक तरफ वो लोग थे जो शराब पीते ही नहीं थे, और एक तरफ वो थे जो एक बोतल शराब रोज पीते थे। सबसे ज़्यादा लंबी उम्र उनकी है जो 2 पैक नाप के शराब पीते हैं और खाना खाते हैं। मगर हम शराब को बुरा समझते हैं, मैं भी बुरा समझता हूँ। क्यों? ऐसा होता नहीं। कुछ चीज़ों में आदत होती है कि वो बढ़ती है। आज तक में एक आदमी दूध पीता है, आप 10 साल बाद भी मिलेंगे तो एक ही गिलास पीता होगा। ऐसा नहीं होता, सुबह से दूध पीता रहता है। मिल्कोहलिक मैंने नहीं देखे, अल्कोहलिक होते हैं। ये टेंडेंसी है मजहब की कि वो बढ़ता है, जैसे कैंसर बढ़ता है, जैसे शराब बढ़ती है। कुछ लोग होंगे जो उसे सही तरह से यूज़ करते। मुझे यकीन है कि हमारे मुफ्ती साहब भी उनमें से एक, इनसे बहुत खुशी हुई मुझे इनसे मिलकर। लेकिन कितने लोग हैं कि आज आप देखते हैं दुनिया में जो तबाहियाँ हैं, इनमें कितना हाथ है उन लोगों का जो बिलीवर कहते था मजहब ये नहीं कहता, ना कहता होगा, मगर जब ये मजहब पीते हैं तो ऐसे बिहेव करते हैं। थोड़ा सा अगर हो तो शायद बहुत अच्छी बात, लेकिन शराब थोड़ी सी नहीं रहती, उसमें टेंडेंसी है पहले। थोड़ा सा अगर 2-3 कैंसर के सेल हो ना बॉडी में तो आदमी सिम रहेगा,
लेकिन वो 2-3 सेल नहीं रहते, वो मल्टीप्लाई होते हैं। जावेद साहब टाइम पूरा हो गया। टाइम हो गया तो बस बात खत्म हो गई। अच्छा, मुझे कुछ और कहने को था भी नहीं। हाँ, तू बोल. मी रिसेंटली एक व्हिडिओ रील तयार केलेली ह्याच्यावरती इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी. त्यामध्ये मी असा उल्लेख केला की जावेद अख्तर एक सस्ता व्हर्जन ऑफ अथेइझम आणि त्याचे काही मीडियाकर एक्झाम्पल्स प्रेझेंट करत असतात. ओके, तर त्यातलंच मला वाटलं की आता तो मुफ्ती किती अकॅडमिकली साऊंड आणि त्याची किती तयारीत तो आलेला आणि इथे जावेद अख्तर एकदमच ओव्हर सिम्प्लिफाईड आहे. म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे की हे का झालं असेल की अजून एक जावेद अख्तरचा इंटरव्ह्यू फेमस झालेला कोणावर माहिती आहे, सद्गुरू बरोबर. ओके, सद्गुरू बरोबरच मला वाटतं मी पण बघितलं. हां, आणि तिथे ना त्यांनी सद्गुरूची व्यवस्थित धुलाई केलेली आहे. चांगलं आहे केलं. हां, तर त्यांना असं वाटलं की हा पण तसाच निघेल. अरे सद्गुरू इज नॉट अन अकॅडमिक पर्सन. तर तोही म्हणजे तो फ्रॉडच आहे एका प्रकारचा. ओके, तर त्याला त्यांनी गुंडाळलं बरोबर, म्हणून ते ना तशा तयारीने नाही आले असं मला वाटतंय. बट 1-2 मुद्दे आहेत मला त्याच्यावरती बोलायचं होतं की ते जे इलॉन मस्कचा जो हे देतात, म्हणजे मी कधी जावेद अख्तरांना भेटलो ना, मी त्यांना हेच म्हणणार आहे की जावेद साहेब, मी जर का आत्ता सुरुवात केली एक कॅम्पेनला, एक प्रॉपगेंडाला की इलॉन मस्क माझा भाऊ आहे. ओके, आणि इफ आय कन्व्हिन्स मोर अँड मोर पीपल ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, एक पुढच्या 200 वर्षानंतर लोक मानायला तयार होतील की इलॉन मस्क माझा भाऊ आहे. ओके, काय माहिती आहे का, कारण की एक्झाम्पल म्हणजे जावेद साहेब तर नंतर देतातच एक्झाम्पल त्याचं, पण जीससचा जो जन्म आहे ना, तर जीससचा जन्म हा एप्रिलमधला आहे. ओके, आणि ही गोष्ट आहे 2000 वर्ष जुनी. ओके, आज 21व्या शतकामध्ये 700 करोड लोक मानतात की जीससचा जन्म 25 डिसेंबरला झाला आहे. सो ह्याच्यातून काय समजतं की फॅक्ट डज नॉट मॅटर इन ह्युमन सोसायटी. ओके, वेन द मॅटर इज अ फेथ. सो इलॉन मस्कचं एक्झाम्पल हे फारच मीडियोकर एक्झाम्पल आहे असं मला वाटतं. आणि दुसरं, जस्टिस इज अ ह्युमन कॉन्सेप्ट. माझा एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ह्याच्यामध्ये की नेचरमध्ये जस्टिस आहे का, तर ह्याचं सरसकट आन्सर नाही देणं थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. का की जेव्हा ते म्हणतात की एक सिंह हरणाला खातो, ओके, तर ही जी घटना आहे ना, ही खूप मायक्रोस्कोपिक घटना आहे, ज्याच्यावरून ते एक खूप मोठा अनुमान लावतात की निसर्गामध्ये न्याय नाही आहे. ओके, युval नोआ हरारी त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहितात सेपियन्समध्ये की फूड चेन जी आहे, ओके, की वाघ किंवा सिंह हरणाला पकडून खाऊ शकतो. ओके, तर ओव्हर द पिरियड ऑफ काय झालं की हरणांनी काही क्वालिटीज डेव्हलप केल्या, म्हणजे पळायच्या, चतुरपणाच्या, वाघाला ओळखायच्या वगैरे वगैरे. ओके, तर डोंट यू थिंक दिस इज हा एक नेचरने बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी एक न्यायच आहे की जर का हरण सिंह तुला खातोय, तर मग मी तुला ही ॲबिलिटी देतो की तू त्याच्यापेक्षा जास्त पळ. तो हळूहळू डेव्हलप करतोय, म्हणून सिंह उठून सरसकट हरणाला खात नाही. तसं असतं तर मग एक्स्टिंक्ट झाले असते हरणं. ओके, एक्स्टिंक्शन जो स्पेशीज आहे तो कधी सुरू झाला माहिती आहे का, 45,000 वर्षांआधी माणूस होमोसेपियन्स पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया बेटावरती गेला. ओके, आणि ऑस्ट्रेलियामध्ये काही मेगाफोना होते, म्हणजे खूप मोठी जनावरं, आणि 45,000 वर्षांआधीचा कालखंडच त्यांच्या एक्स्टिंक्शनचा पण कालखंड आहे. तर हा कोइन्सिडन्स नाही आहे की माणूस तिथे गेला आणि ते लगेच एक्स्टिंक्ट झाले. कारण की तो हरारी असं म्हणतात की फूड चेनवरती वाघाने टॉप प्रेडेटर बनणं, ओके, ही एक उत्क्रांतीची घटना आहे. ही हळूहळू झालेली आहे आणि निसर्गाला वेळ मिळालेला आहे टू ॲडजस्ट विथ दिस प्रेडेटर. पण मानवाची प्रगती इतक्या वेगाने झाली की निसर्गाला वेळ नाही मिळाला टू ॲडजस्ट विथ दिस न्यू रियालिटी, एस्पेशली आफ्टर कॉग्नेटिव्ह रिव्हॉल्युशन. आणि म्हणून ते मेगाफोना जे होते त्यांना वेळ नाही मिळाला, इनफ, दे डिड नॉट गेट इनफ टाईम टू ॲडजस्ट विथ दिस न्यू स्पीशीज. आणि एक हे पण आहे की सिंह हरणाला भुकेसाठी खातो. ओके, आता माणसाने ती अख्खी मेगाफोना एक्सटेंड केली, ती भुकेसाठी तर नसेल केली त्याने एक्सटेंड. देयर मस्ट बी सम ग्रीड बिहाइंड इट. ग्रीड आहे.
सो ग्रीडने नेचरचा बॅलन्स हे केलेलं आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे समाजात न्याय नाही आहे, निसर्गात न्याय नाही आहे. ह्याच्यासाठी एक लार्जर पिक्चर बघणं जास्त गरजेचं आहे दॅन एक मायक्रोस्कोपिक पिक्चर बघणं की एक प्रेडेटर ह्याला खातोय असं मला फक्त त्यात मेन्शन करायचं होतं बस. तुझं न्यायाबद्दल तुझे म्हणालास ना, तो मुद्दा मी जरा आधी घेतो, कारण त्याच्यात थोडं मला म्हणायचं आहे. नंतर मग मी जावेद अख्तरांच्या मांडणीबद्दल पण बोलतो. मुळात ते मला थोडं प्रॉब्लेमॅटिक अशा ह्याने वाटतं की न्याय ही जी संकल्पना आहे, त्यांचं एक म्हणणं मला पटतंय की ती आपली संकल्पना आहे, पण जंगलामध्ये वाघाने हरणाला खाणं किंवा कोल्ह्याने हरणाला खाणं किंवा अजून कोणी कोणाला खाणं हे न्यायाच्या अंडर येतं असं मला वाटत नाही. तो सरळ तू म्हणाला तसं तो सरळ अन्नाचा मामला आहे. मला भूक लागली तर मी खाणार. आता आपण असं पण बघू शकतो की कदाचित असं सुद्धा होईल की एखादा पोट एकदम गच्च भरलेला वाघ आहे, त्याच्या समोरनं हरण गेलं तर तो खाईल का? म्हणजे मला माहित नाही, आता त्यातले अभ्यासक लोक जास्त सांगू शकतील. तो कदाचित असं आपण म्हणू की तो वाघाची अशी टेंडन्सी असते का की आता सापडतं तर मारून ठेवतो आणि मग नंतर खाईन. हे सगळे तपशील आपण सोडू, पण असं होऊ शकतं कदाचित की तो नाही मारत नसेल समजा, तर मग असं म्हणता येईल ना की मग तिथे न्याय झाला. त्यांनी उगाचच नाही मारलं त्याला जेव्हा भूक होते तेव्हाच मारलं. त्यामुळे न्यायाची कॉन्सेप्ट आपण ज्या अर्थी वापरतो, म्हणजे आता न्याय आपण कधी म्हणतो की बाबा इथे शहरातल्या लोकांना पाणी पाहिजे म्हणून तिथल्या गावातल्या लोकांना उठवायचं आणि त्यांना त्यांची घरं पाण्याखाली हे करायची, हा झाला अन्याय. आणि न्याय अन्यायाचा संदर्भ असा येतो. निसर्गामध्ये असं निसर्ग इतका त्याला काय शब्द वापरतात, मला वाटतं रॅन्डमच शब्द आहे का, ऑर्गॅनिकली त्या गोष्टी घडत असतात की तिथे असं काही होतच नाही ना ठरवून की बाबा इथे वाघ आहे म्हणून हरणांना मी मुद्दामून इथे आणलं आणि मग त्याला वाघाला सोपं झालं. हा हरणांवरती अन्याय होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की ते थोडं ना आपण तो लार्जर, तू जसं म्हणाला तसा तो लार्जर कॉन्सेप्ट आहे अन्याय न्याय ही, आणि ते ह्युमन संदर्भात आपण ती इव्हॉल्व्ह केलेली आहे. आपण ती सिव्हिलायझेशनच्या संदर्भात इव्हॉल्व्ह केलेली आहे. इट्स बेसिकली जेव्हा आपण सिव्हिलाइज झालो तेव्हापासूनची आहे ना ती. मग आपण असं म्हणतोय सिव्हिलाइज झाल्यानंतर की बाबा तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे यायला पाहिजे, पाणी यायला पाहिजे म्हणून तिथल्या लोकांना उठवायचं, हे काही बरोबर नाही. हे आपण आता नंतर म्हणायला लागलो. त्याच्यामुळे आधी हे पण बहुतेक नसेल. सो तो एक मुद्दा की ते असं सरसकट ते असं म्हणून टाकणं की निसर्गात न्याय नाही, हे थोडं जरा रिव्हिजिट करायला पाहिजे. हा, ते असं थोडस तसंच ज्याला आपण चमकदार म्हणतो ना, चमकदार स्टेटमेंट असतात, तसं काहीच ते जरा मला वाटतं. सुरुवातीला बाय द वे म्हणजे खूप आधी मला पण असं वाटायचं बरं का की ते अरे हा हे बरोबर आहे बरं का, निसर्गात कुठे असतो न्याय वगैरे. पण जसं मी विचार करायला लागलो तसं मला जाणवायला लागलं की नाही, आपण थोडं त्याच्यात अजून जरा विस्तार केला पाहिजे संकल्पना. त्यांनी फेथ आणि बिलीफ वरती मांडणी केली सुरुवातीला, पण त्यांनी ईश्वराबाबत जे मुफ्तींनी म्हटलं होतं, त्यांची गृहीतकं आणि कशा प्रकारे आपण हा डिबेट चालवायला पाहिजे त्याच्याबाबत त्यांनी काही बोलले नाहीत ते. तर तो थोडा मला ड्रॉबॅक वाटतो. आणि ते मला वाटतं हा इंटरव्ह्यू बघितलेल्या सगळ्यांचंच ते मत झालेलं आहे. जावेद अख्तर हे काही अकॅडमिक मनुष्य नाहीये, त्याच्यामुळे त्यांना त्यामुळे तो आपण डिस्काउंट त्यांना द्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यांना बोलावलं सौरभ द्विवेदीने, म्हणजे सौरभनी खरं तर कोणातरी अशा त्या तुमच्या रिचर्ड डॉकिन्स वगैरे कोणाला तरी बोलवलं असताना तर मग अधिक मजा आली असती कदाचित. मग ते अजून डिस्कशन स्ट्रॉंग होऊ शकलं असतं. बाकी आय थिंक दॅट्स अबाउट इट. सो आपण पुढे जाऊया. नाही, अजून एक मुद्दा हा आहे की जावेद अख्तर अकॅडमिक आहेत किंवा नाहीत हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. ओके, पण विषय काय आहे हे जाणून घेण्याची बेसिक कॉमन सेन्स, फेथ आणि मजहब धर्म हा विषयच नाहीये. हा विषय नव्हता खरं. त्यांनी निदान ते पॉइंट्स नोट करून त्याच्यावरती त्यांना असा पण चान्स होता की ते सुरुवातीलाच म्हणाले असते की हे तुम्ही काय बरं कॉन्टिंजंट वगैरे मला माहित नाहीये, हे त्यांनी सुरुवातीलाच म्हणून टाकायला पाहिजे होतं.
म्हणजे मग जरा ते बॅलन्स हे चांगलं चर्चा हीच असते ना की एखादा मुद्दा मांडतो आणि आपण त्याला प्रतिप्रश्न किंवा काउंटर आर्ग्यू करतो. आपण काही वेगळंच पुराण चालू करतो असं हे करत. हा, म्हणजे मग मी असं म्हणतो की मला मुळातच कॉन्सेप्ट माहित नाहीये, हा. त्याच्यामुळे माझा स्टँड क्लिअर होतो हा, एकदम. हा.